तराफ्यावरून नदीतला प्रवास करण्याची सध्या वेळ आली होती। रायकरपाडा येथील विद्यार्थ्यांना सोनाळेमधल्या शाळेत जाण्यासाठी नदीच्या वाहत्या प्रवाहातून हा प्रवास करावा लागतो। पावसाळ्यात नदीला पूर असतो, त्यामुळे ही नदी पार करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। आम्हाला एक बंधारा खालून पाणी जायला आणि वरून रस्ता दळणवळणाचा व्हावा, त्या मुलांसाठी पण चांगला होईल आणि सगळ्यांची सोयी सुविधा होईल आणि आम्हाला दळणवळणाच्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतील। आणि शासनाला एवढीच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर ह्या जीवघेण्या प्रवासातून मुक्त करावा आणि आमचे विद्यार्थी सुखरूप ह्या साईडने त्या साईडला जावे, हीच कळकळीची विनंती शासनाला आहे। आणि वाडा तालुक्यातील गारगाव, नाकारपाडा आणि जुगरेपाड्यातील विद्यार्थ्यांना दररोज शाळेसाठी जीव मुठीत धरून वाहत्या पाण्याच्या बंधाऱ्यावरून प्रवास करावा लागतो। या मुलांना गारगाव येथील आश्रमशाळेत जाण्यासाठी दररोज 10 किलोमीटरची पायपीट करावी लागते। या बंधाऱ्यावरून चालताना विद्यार्थ्यांना कधीही पाण्यात पडण्याची भीती आहे। वर्षानुवर्ष हेच चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। दरम्यान वारंवार रस्त्याची मागणी करूनही रस्ता उपलब्ध होत नसल्यानं विद्यार्थ्यांना ही कसरत करावी लागते। आणि आता बातमी माझाच्या इम्पॅक्टची। वाडा तालुक्यातील सोनाळे, रायकरपाडा आणि गारगाव, नाकारपाडा ते जुगरेपाडामधून पाण्यातून धोकादायक प्रवास करताना विद्यार्थ्यांचं वास्तव दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि आजपासूनच प्रशासनानं उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। या दोन्ही पाड्यांवरील जवळपास 25 विद्यार्थ्यांची आश्रमशाळेत निवासी व्यवस्था करण्यात येणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं। आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्टमध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा।